जे साहेब स्वतः निर्णय घेतील तो आमचा सगळ्या मंडलिक गटाचा प्रश्न आहे. प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळांपासून ते हायस्कूलपर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्था साहेबांनी उभा केल्या. नेत्यांच्या दारापर्यंत जाऊन थांबायची वेळ कधी मतदाराला किंवा या तालुक्यातल्या या जिल्ह्यात जनतेला आली नाही. तिन्ही गट एकत्र आले आणि कोणी एकत्र आले तरी आम्हाला मंडलिक गटाला हा संघर्ष काय नवीन नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी सध्या कुरुकली तालुका कागल या गावामध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत इथले काही ग्रामस्थ आहेत, तर त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया. तर सध्या आपण बघतोय की आपल्याकडे जिल्हा परिषद निवडणूक जी आहे तर त्याला कुठेतरी आता नाही का थोडीशी हवा मिळाली आहे किंवा चर्चा होताना दिसते आहे. गावागावामध्ये चर्चा होत आहे, धुरळा उडतोय निवडणुकीचा. तर सध्या जो काही हा बदल झालेला आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता जो बदल झालेला आहे तो बदल मंडलिकांना नवीन नाही. कुठलाही प्रकारचं जरी तिन्ही गट एकत्र आले आणि कोणी एकत्र आले तरी आम्हाला मंडलिक गटाला हा संघर्ष काय नवीन नाही. हा पहिल्यापासून आमच्या पाचवीला पुजलेला आहे. त्यामध्ये मंडलिक साहेब 1959 राजकारणात होते. त्याच्या आधी त्यानंतर त्यांनी 1959 मला वाटते शिवराज ज्युनियर कॉलेज, शिवराज हायस्कूल या पद्धतीची शिक्षण संस्था पहिला स्थापन केली. त्यानंतर त्या शिक्षण संस्थेचे मोठ्या वृक्षात रूपांतर करून त्यांनी मला वाटते 20-22 संस्था आपल्या ह्या ग्रामीण भागात चालू केल्या. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मला वाटते ज्या मुली वगैरे खेड्यापाड्यातनं जाता येत नव्हतं शहराकडे शिक्षणासाठी, त्या ग्रामीण भागातच शिकू लागल्या किंवा गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळालं. त्यानंतर मंडलिक साहेबांनी पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर या भागामध्ये आमचा हा पांढरा पट्टा होता आणि तो हिरवा पट्टा करण्यासाठी मंडलिक साहेबांनीच जे पाटबंधारे मंत्री झाल्यानंतर कच्च्या कॅनॉलमध्ये पाणी टाकून आपल्या या वेदगंगा नदीला पाणी आणलं. त्यामुळं आज हे हळदी बेनिकरेसारखी गावंसुद्धा जी पांढऱ्या पट्ट्यात होती किंवा आमची गावं पांढऱ्या पट्ट्यात होती ती हरित क्रांती झाली आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक नंदनवन फुललं मंडलिक साहेबांच्या रूपाने. तर अशा पद्धतीचं मंडलिक साहेबांचं जे काम होतं आणि त्या कामाच्या माध्यमातून साहेबांनी मग बंडखोरी केली. बंडखोरीमधूनच साहेब पहिल्यांदा आमदार वगैरे झाले, मग त्यानंतर खासदार झाले, मंत्री झाले. 2009ला मंडलिक साहेबांनी स्वतः अपक्ष लढले. शरद पवार साहेबांनी ज्यावेळी तिकीट नाही म्हटलं त्यांना त्यावेळी अपक्ष लढले. म्हणजे हा संघर्ष काय मंडलिक गटाला नवीन नाही. आम्ही संघर्षातूनच तयार झालेली मंडलिक पार्टी आहे आमची. आता या काकाने सांगितलेलं आहे की संघर्ष जो आहे तर तो पाचवीला पुजलेला आहे. तर संघर्ष असेल, बंडखोरी असेल किंवा प्रतिस्पर्धी असतील, ही समीकरणं काही बदलत नाही आहेत, हे सातत्याने सुरूच आहे. आणि त्यामध्ये आता महात्वे जिल्हा परिषद मतदारसंघ जो आहे तर तो नव्याने तयार झाला आहे. काय बदल आहे आणि काय फटका बसू शकतो, काय फायदा होऊ शकतो? हे आता आपल्याला हे बऱ्यापैकी वाटते. आपल्याला बऱ्यापैकी आहे, वातावरण चांगलं आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे. मंडलिक साहेबांच्या जनता पाठीशी आहे, यात काय वावलं नाही. हां, जनता तर पाठीशी असणारच आहे, पण ह्याच्या पलीकडे जाऊन राजकारण वेगळं आहे ना. तुम्हाला काहीतरी अनुभव असेल? इतकं काय असेल तसं काय लगेच सांगता येत नाही. म्हणजे काकांना असं वाटतं की आता लगेच काही सांगता येत नाही. म्हणजे हे जे काही राजकीय वारं जे आहे तर ते बदलू शकतं काय त्या वेळेला? निश्चितच मतदारांचा जो कौल आहे तो मतपेटीतूनच परावर्तित होत असतो. म्हणजे नेते सगळे एकीकडे झाले आणि संजय मंडलिक एकीकडे झाले तर एकीकडे झालेल्यांचा विजय होईल असं काय नसतंय. मतदारांना कोणीही गृहीत धरायचं नसतंय, कारण मतदार जो निर्णय देतील त्यावर जय पराजय हा अवलंबून असतोय. आणि ह्या आमच्या पट्ट्यात म्हणजे आमचा MG पंचायत समिती आणि महात्वे जिल्हा परिषदमध्ये धनुष्यबाण निवडून याला कोणत्याही प्रकारची अडचण वाटणार नाही. तुमच्या या गावामध्ये ना धनुष्यबाणची क्रेज दिसते आणि एक यंगस्टर म्हणून काय वाटतंय, तुम्ही धनुष्यबाणची सहमती दाखवली आहे का किंवा काय विकास हवा आहे किंवा एक यंगस्टर म्हणून आपली भूमिका काय असेल? आता इथं या ठिकाणी माझी भूमिका आहे की धनुष्यबाणाला आमचा पूर्ण प्रतिसाद आहे आणि MG पंचायत समिती मतदारसंघ हा मंडलिकांचा बालेकिल्ला आहे. इथं फक्त मंडलिक पॅटर्नच चालणार. असं का वाटतंय? बाकीचे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत. नाही, ते सगळे एका बाजूला झाले असले तरी बऱ्यापैकी जास्तीत जास्त मतदान आम्हाला शिवसेनेलाच पडणार. आपण मतदार राजा म्हणून ना खूप महत्त्वाचे असतो आणि नेते मंडळी आता आपल्या घरापर्यंत येत असते मत मागायला. आणि मग असं कधी झालाय का प्रसंग की
मत तर तुम्ही त्यांना दिलंय, पण जेव्हा आपली विकासाची कामं आहेत तेव्हा तुम्ही त्यांच्या दारापर्यंत पोहोचलाय, असा काही प्रसंग आठवतोय? मंडलिक साहेबांच्या किंवा मंडलिक गटाच्या वतीवर जर बोलायचं असेल तर नेत्यांच्या दारापर्यंत जाऊन थांबायची वेळ कधी मतदाराला किंवा या तालुक्यातल्या या जिल्ह्यात जनतेला आली नाही. साहेबांचं एकच धोरण होतं की स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये या संपूर्ण देशभरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं पाहिजे, भौतिक सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि या भौतिक सुविधांवरती ते प्रत्येक गावामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन काय विकास कामं घेऊन जातील त्यावेळी बोलायचे की तुमच्या गावामध्ये आरोग्य शिक्षण या सुविधा पहिल्यांदा मला सांगा. तुमच्या गावाची मंदिरं मला बांधायची नाहीत, पण या ठिकाणचं मला आरोग्य लोकांना सुधारायला पाहिजे, या ठिकाणच्या लोकांना शिक्षणात सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि त्या शिक्षणात सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये प्राथमिक शाळांपासून ते हायस्कूलपर्यंत शिक्षण देणाऱ्या संस्था साहेबांनी उभा केल्या. तुम्हाला काय कुठल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं की तिघंजण एकत्र झालेत. मंडलिक साहेबांच्या बरोबर गेले 51 वर्ष मी आहे आणि जे साहेब स्वतः निर्णय घेतील तो आमचा सगळ्या मंडलिक गटाचा प्रश्न आहे. म्हणजे आणि तो नेताही तोच, पक्षही तोच आणि नेताही तोच. म्हणजे साहेब कुठल्या पक्षाला जातील ते पाठोपाठ आम्ही कागद तालुका संपूर्ण जात असतो. त्यामुळं बदल हा जो होईल तो नेत्याने केलेला बदल हा 1,01,000% यावेळी निश्चित अगदी निश्चित. त्यामुळं यावेळी जे हे आहे यश ते निश्चित आम्हाला शिवसेनेला मिळणार, त्यात कुठल्याही प्रकारचं हे नाही. राजकीय पार्श्वभूमी जी आहे तर ती थोडीशी चेंज झालेली आहे. पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत तर त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे काम करणारीच माणसं आहेत. आणि विजय भोसले आणि शिवानंद माळे हे काम करणारेच आहेत. विजय भोसले साहेबांनी पण भरपूर काम केलेलं आहे आणि त्यांना निवडून द्यायला काही हरकत नाही आहे.